बघूया 100% बातम्या। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळालाय। मोदी अड्डाव मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांचा संसदेत येण्याचा मार्ग मोकळा झालाय। मोदी अड्डावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधींना गुजरातच्या उच्च न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती। या निर्णयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। फिलहाल अभी स्टे कर दिया गया है और राहुल गांधी की सदस्यता बहाल कर दी गई है। अब वो पार्लियामेंट में देखे जाएंगे। आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों सच्चाई की जीत होती है। जब अब सेशंस कोर्ट में ये मुकदमा हम चलने वाला है, वह हमारी ओर से, समाज की ओर से कानूनी जंग जो है वो लड़ी जाएगी। राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य योग्य नव्हतं। सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानं राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि या स्थगितीमुळे राहुल गांधी यांना त्यांची रद्द झालेली खासदारकी पुन्हा मिळणार आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय। 8 आणि 9 ऑगस्टला या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा होणार आहे। 10 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत। या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार असल्यानं काँग्रेस सदस्यांसह विरोधकांचा आत्मविश्वास दुणावलाय। जो भी हो, मेरा रास्ता तो क्लियर है। मुझे क्या करना है, मेरा क्या काम है, उसके बारे में मेरे दिमाग में बिल्कुल क्लैरिटी है। तकनीकी रूप से भी उनकी सदस्यता को फौरन बहाल किया जाए ताकि वो अविश्वास प्रस्ताव पर बहस में शामिल हो। आता लोकसभा सचिवालय किती वेगानं यावर काम करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या क्षणी शिक्षेला स्थगिती मिळते त्या क्षणीच खासदारकी पुन्हा मिळते। त्यासंबंधी राहुल गांधींना लोकसभा अध्यक्षांना त्याची एक प्रत द्यावी लागणार आहे। राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला। मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधींना गुजरातच्या न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। त्यानंतर देशभरातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते या सगळ्यांमध्ये आनंदाला उधाण आलं। राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांना खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या नंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांना खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या नंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही काँग्रेस आमदारांनी जल्लोष केला। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला। ही कारवाई सूड भावनेने घेतली गेली होती। राहुल गांधींचा संसदेमधला आवाज बंद करण्याकरता घेतली होती। या देशातील दादागिरी, या देशातील संविधानाच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्यांचा बंदोबस्त या निकालाने आता होणार आहे। यासोबतच देशातील विविध भागातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं। तसंच राहुल गांधी पुन्हा एकदा संसदेत परतणार असल्याचा उत्साह देशभरातल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला। बारसू रिफायनरीच्या विरोधातल्या आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग होत असल्याचा अतिशय गंभीर आरोप विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। प्रत्येक आंदोलनात ठराविक लोक दिसतात असा आरोपही त्यांनी केला, तर विरोधकांनी या आरोपाला जोरदार उत्तर दिले। बारसूर रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी बारसूत रिफायनरी विरोधकांनी जोरदार आंदोलन केलं। विधान परिषदेत याबाबत बोलताना बारसूतल्या आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणला। आरेमध्ये आंदोलन करणारेच आंदोलक बारसूत होते, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं, तर मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी फंडिंगचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला, वारंवार ही माणसं बंगलोरला जातात, यांच्या अकाउंटमध्ये बंगलोरमधून पैसे येतात। बारसू असो, अजनीवन असो, पुण्याचं रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन असो, आरे असो, बेताल टेकडी असो, जिथे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होणार तिथे आम्ही जाऊन आंदोलन करणार। या पद्धतीचा खोटा आरोप करून विरोधकांवर आरोप करणं हे देवेंद्र फडणवीसजींना शोभा देत नाही। बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ आणि विरोधातही अनेकांनी भूमिका घेतली। यातून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात।
त्यामुळे बारसू रिफायनरीचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. बारसू रिफायनरी विरोधातल्या आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग होत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. प्रत्येक आंदोलनात ठराविक लोक दिसतात असाही त्यांनी आरोप केला. विरोधकांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे पुढच्या काळात हा सगळा प्रश्न अधिक पेटणार हे सुद्धा नक्की आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बारसू रिफायनरी विरोधातल्या या आंदोलकांना जी फंडिंग होतंय त्या सगळ्या मुद्द्यावरून आता टीका टिप्पणी होतीये आणि त्या सगळ्या संदर्भात हा सगळा आरोप केला जातोय. आणि महाराष्ट्रातून प्रकल्पांच्या पळवापळवीच्या आरोपांना सरकारनं आता श्वेतपत्रिका काढून उत्तर दिलंय. पण आता उद्योग मंत्र्यांच्या श्वेतपत्रिकेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या मुद्द्यावर आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातून वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, बल्क ड्रग्ज पार्क हे प्रकल्प परराज्यात पळवल्याचे आरोप करण्यात आले. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंतांनी गुरुवारी सभागृहात श्वेतपत्रिका सादर केली. आता या श्वेतपत्रिकेवरही आदित्य ठाकरेंनी टीकेची झोड उठवली आहे. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. खरं ही श्वेतपत्रिका व्हाईट पेपर आहे की व्हाईट पेपर आहे किंवा हा काळा कागज आहे उद्योग जगातला या महाराष्ट्रामधला, हे कोणाला समजत नाहीये. आताच्या श्वेतपत्रिकेमुळे महाराष्ट्र विकास आघाडीच्या बोलणाऱ्यांच्या नेत्यांची तोंड काळी झाली आहेत हे आता स्पष्ट होत आहे. खरं तर उद्योग मंत्र्यांच्या श्वेतपत्रिकेनंतर प्रकल्प पळवापळवीचे आरोप थांबायला हवे होते. पण आता श्वेतपत्रिकेतील मुद्द्यांचाच आधार घेत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे प्रकल्प पळवापळवीचं राजकारण तुर्तास तरी सुरू राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुरातील दंगली प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात गौप्यस्फोट केले. औरंगजेबाचे फोटो झळकावणं, त्यावरून वाद होणं हा योगायोग नाहीये असा आरोप गृहमंत्र्यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या दंगलीवरून अधिवेशनाचा शेवटचा दिवस तापल्याचं पाहायला मिळालं. 2023 मध्ये महाराष्ट्राच्या शांततेला दंगलीमुळे गालबोट लागलं. आधी संभाजीनगर आणि त्यानंतर कोल्हापुरात धार्मिक वाद झाल्याचं समोर आलं. पण राज्यातल्या या घटना ठरवून घडवल्याचा गौप्यस्फोट राज्याच्या गृहमंत्र्यांनी केला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना फडणवीसांनी राज्यातल्या दंगलींबद्दलची माहिती दिली. गृहमंत्र्यांच्या या गौप्यस्फोटावर विरोधकांनी जोरदार पलटवार केला. कुठल्याही परिस्थितीत या राज्यामध्ये आम्ही धर्माच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही. काही झालं तरी करणार नाही. जातीच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही. मात्र कोणी औरंगजेबाचं या ठिकाणी महिमा मंडन करणार असेल तर त्याला सोडणार देखील. या पद्धतीनं लोकांना आपसात भांडवत, धर्माधर्मामध्ये भांडवा आणि मग त्याच्या आधारातून सत्ता घ्या. जाती आणि धार्मिक वादातून राज्याचं नुकसान होत असतं. त्यामुळे असे वाद होऊ नयेत यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. पण दंगलीच्या आडून जर कोणी राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर ते देखील दुर्दैवी आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांना अजूनही मुहूर्त मिळत नाहीये. या निवडणुका घेण्याच्या बद्दल राज्य सरकारची ना नाही असं सांगत हा विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यात सध्या मुंबई, ठाण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या महापालिकांचा कारभार प्रशासकाकडून पाहिला जातोय. सरकारमुळे मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका रखडल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला. देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावलाय. पालिका निवडणुकांबाबत अनेक खटले न्यायालयात प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं. फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांनी त्यांचा मुद्दा सोडला नाही. सर्व मुंबई महानगरपालिकेसहित आम्हाला इलेक्शन हवं आहे. आम्ही तयारीत आहोत. आम्हाला पाहिजे इलेक्शन. परंतु सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण नाही. अपेक्षा एवढीच आहे की हा वेळेत निकाल यावा. कारण काय झालेलं आहे, गेल्या 1.25 वर्षात आपण पाहिलं असेल ह्या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार बसल्यानंतर उद्योग हे बाहेर चाललेले आहेत. आपण बघतोय नोकरभरतीवरनं खूप मोठा विषय झालेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्यात महापालिका निवडणुकांचा धुळा उडणार हे नक्की झालंय. तोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उडत राहणार आहे. कर्जत जामखेडमधील MIDCच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. या मुद्द्यावरून त्यांनी भाजपचे नेते राम शिंदेंवर हल्लाबोल केलाय. तर राम शिंदेंनी रोहित पवारांना जशास तसं उत्तर दिलंय. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून कर्जत जामखेडमधील MIDCचा मुद्दा गाजतोय. या प्रकरणी रोहित पवारांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात आंदोलन केलं. तर MIDCच्या मुद्द्यावर चारोळी लिहिलेलं जॅकेट परिधान करत या मुद्द्याकडे लक्ष वेधलं.
ही MIDC होऊ नये यासाठी राम शिंदे प्रयत्न करत असल्यानं त्यांचा सत्कार करण्यासाठी शाल घेऊन आल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. राम शिंदेनी कधी साधं गुराळही चालवलं नाही असा टोला रोहित पवारांनी लगावला. रोहित पवारांच्या या टीकेला राम शिंदेनी जोरदार उत्तर दिलंय. इंडस्ट्रीला काय लागतं हे आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही इंडस्ट्री चालवतो. तुम्ही गुऱ्हाळ सुद्धा चालू केलेलं नाही, तुम्हाला काय कळणार इंडस्ट्रीला काय पाहिजे. किती महागात होईल राम शिंदेचा 1 गुंठा जर असेल 1 गुंठा, तर मी पहिल्याच दिवशी प्रेसला सांगितलं 10 मिनिटात मी सरेंडर करायला तयार आहे सरकारला. कर्जत जामखेडमधील MIDCच्या मुद्द्यावर रोहित पवार आणि राम शिंदे दोन्ही नेते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम प्रस्ताव आठवड्यावर सादर केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या योजनांचा लेखाजोखा मांडला. सरकारनं केलेल्या विकास कामांचा पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचला. यावेळी शासन आपल्या दारी योजनेबाबत सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना लक्ष केलं. फेसबुक लाईव्ह आणि घरी बसून काम करणारं सरकार नाही. तेव्हा शासन आपल्या दारी नव्हतं, शासन आपल्या घरी होतं. मवियाच्या काळात अनेक गोष्टीत राज्य पिछाडीवर गेल्याचा आरोप करताना शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. शिक्षणाचा घसरला, विचारांचा घसरला, आर्थिक गुंतवणुकीचा दर्जा घसरला, सगळा दर्जा घसरला आणि टोमण्यांचा जमाना आला. खोके, गद्दार, खेकडे अशा टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. हे खोके आणि गद्दार पण याचा देखील सोक्षमोक्ष लावला पाहिजे. या महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे हेही बघायला पाहिजे. रोकडे बंद झाले की खेकडे दिसायला लागले. कोविड घोटाळा करणाऱ्यांना हिशोब द्यावा लागेल असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना सूचक इशारा दिलाय. ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये NCC विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या बेदम मारहाण प्रकरणी त्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय पक्षांच्या युवा संघटनांनी केली. यावरून महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन सुद्धा करण्यात आलं. जोशी बेडेकर महाविद्यालयात NCCच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पावसामध्ये या विद्यार्थ्यांना उलटं झोपायला लावून सिनियर NCC कॅडेटकडून ही मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजवर धडक देत आंदोलन केलं. पोलिसांनी या सगळ्यांना कॉलेजच्या गेटवर रोखून धरलं. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईसाठी महाविद्यालय प्रशासनानं स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवा सेनेने केली आहे. शेवटी प्रशासनाच्या ज्या हद्दीमध्ये जे झालेलं आहे कॉलेजच्या गेटच्या, तर ते कॉलेज प्रशासनानेच त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. आणि ही कारवाई कुठेतरी लांबणीवर जात होती, म्हणून आम्ही हे केलेलं आंदोलन होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. तर ठाकरे गटाच्या युवा सेनेनंही ठाणे पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत सुद्धा उमटले. समिती नेमून चौकशी केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहीर खोदताना झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय. तब्बल 3 दिवस या चौघांचा शोध सुरू होता. आज अखेर या चौघांचे मृतदेह NDRFनं मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. इंदापूर तालुक्यातल्या म्हसोबावाडी इथं विहिरीच्या रिंगचं काम सुरू असताना अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. JCB आणि पोकलेन मशीनच्या मदतीनं हा ढिगारा बाजूला करण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर NDRFच्या पथकाकडून या चौघांचं शोधकार्य सुरू होतं. तब्बल 2 दिवस शोधकाम सुरू होतं. विहिरीत मातीचा ढिगारा जवळपास 20 ते 25 फूट असल्यानं शोधकार्यात विलंब होत होता. अखेर तब्बल 3 दिवसानंतर 2 मजुरांचे मृतदेह काढण्यात यश आलंय. त्यानंतर काही वेळानं आणखी 2 मजुरांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह बाहेर काढल्यानंतर मजुरांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना शोक अनावर झाला. या दुर्घटनेत मरण पावलेल्या मजुरांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं घोषित केली आहे. दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मजुराच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केली आहे. पुणे पोलिसांचा दहशतवाद्यांना पकडतानाचं फुटेज आता समोर आलंय. 18 जुलैच्या पहाटे कोथरूड पोलिसांनी ज्या वेळेला या दहशतवाद्यांना पकडलं त्या घटनेचा CCTV समोर आलाय. पोलीस आणि त्यांच्यात झालेल्या धरपकडीचा हा व्हिडिओ आहे. कोथरूड परिसरात 18 जुलैला पुणे पोलीस पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी 3 दुचाकी चोरांना पोलिसांनी पकडलं. या चोरांनी आजपर्यंत चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी 3 आरोपींना
ते राहत असलेल्या कोंडव्यातल्या घरी नेण्यात आलं। यावेळी मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनुस साकी आणि शाहनवाज हे तिघे पोलिसांच्या ताब्यात होते। मात्र कोंडवा परिसरात शाहनवाजनं पळ काढला। याच वेळी साकी हा देखील पळण्याच्या बेतात होता, मात्र त्याला पोलिसांनी पकडलं। सीसीटीव्हीमध्ये दिसणारा दहशतवादी हा मोहम्मद युनुस साकी असून कोंडवा भागात पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। मात्र पोलिसांनी त्याला पकडून ठेवलं आणि जेरबंद केलं। पुण्यातल्या कोंडवा परिसरात हे सगळे राहत होते। 15 महिन्यापासून त्यांचं तिथं वास्तव्य होतं। NIA आणि ATSनं पकडलेले सगळे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं आता समोर आलंय। इर्शावाडीतल्या दुर्घटनेची घटना ताजी असतानाच डोंगर कड्याजवळ असलेल्या अनेक गावं आणि वाड्या वस्त्यांमधले नागरिक भीतीच्या सावटाखाली जगतायत। भीमाशंकरमधल्या पदरवाडी या डोंगराला भेगा पडल्या, त्यामुळे या डोंगराजवळचे नागरिक दहशतीत आहेत। पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकरच्या डोंगर कड्यावरील पदरवाडीचा हा डोंगर, या डोंगराला तब्बल 300 मीटर लांब भेगा पडल्यात। पदरवाडीच्या डोंगराजवळचं पदरवाडी हे गाव असून या गावात राहणाऱ्या 15 कुटुंबातील 80 जणांचा जीव सध्या टांगणीला लागलाय। सतत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि पदरवाडी गावच्या डोंगर कड्याला भेगा पडल्यानं इथले गावकरी भीतीच्या सावटाखाली आहेत। अप्पर तहसीलदार नेहा शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली। पदरवाडीचं तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी केली जाते। कला दिग्दर्शक नितीन देसाई अनंतात विलीन झाले। नितीन देसाई यांच्या इच्छेनुसार ND स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। देसाई यांचे नातेवाईक, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळींच्या उपस्थितीत नितीन देसाईंना अखेरचा निरोप देण्यात आला। मोठ्या कष्टातून ज्या स्टुडिओत आपलं विश्व उभारलं त्याच ND स्टुडिओतच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यात आला। ND स्टुडिओतल्या लाल महालात त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी सिने अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। त्यानंतर शासकीय इतमामात नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। नितीन देसाईच्या स्टुडिओमध्ये नितीन देसाई नाही ही कल्पना सहन होत नाही। म्हणजे याच्या प्रत्येक इंचामध्ये, याच्या प्रत्येक जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याचं स्वप्न आहे, या प्रत्येक भिंतीमध्ये त्याचं स्वप्न आहे। बहुत ही दुखद ये न्यूज़ है। मतलब मैं तो समझ भी नहीं पा रहा हूँ कि ये कैसे हुआ। मुझे बहुत ज़्यादा दुख हो रहा है, मुझे बिलीव नहीं हो रहा है कि ऐसा हुआ। नितीन देसाईंच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होतीये। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।